चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती NDPS ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत। प्रांजल खेवलकर वय 41, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, तसेच त्यामध्ये 2 महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत। त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे। यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत। कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। NDPS ऍक्ट 8C, 22B, 21B, 27, तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला 7(2) आणि 20(2) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। CR नंबर 154/25 हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे। सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेली आहे। घराची झडती घेतली त्यांच्या खेवलकरांच्या, त्यात काही तुम्हाला आढळलंय का? आता पुढचा तपास कसा? पुढच्या काही गोष्टी ज्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात तर याबाबत अद्याप पावेतो झालेल्या तपासामध्ये निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत। त्या कारवायांच्या अंती त्याच्यात जे निष्पन्न होणार आहे त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील। पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत, त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत। न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या तपासाअंती उघडकीस येतील, त्या आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येतील। त्याचबरोबर मेडिकल जे करायला लागतं ते मेडिकल देखील त्या ठिकाणी प्री अरेस्ट मेडिकल पूर्ण केलेलं आहे, त्याचे जे काही अहवाल असतील ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतील। त्याच्या अंती अधिक काही निष्कर्ष येतील त्याच्याबद्दल देखील आपल्याला कळवण्यात येईल। या उपर काही गोष्टी निश्चित निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्याबाबत आदल्या दिवशी काय झालं, त्यानंतर काही गोष्टी झाल्यात का याच्याबाबत, किंवा त्या ठिकाणी अजून कोणी येणार होतं का, तर याच्याबाबत आपण सगळा तपास करत आहोत आणि तो तपास झाल्यानंतरच आपल्याला त्याबाबतची खात्रीशीर माहिती देण्यात येईल। सगळं काही जे आहे हे तुम्हाला तपासा अंती कळवण्यात येईल। कुठलीही गोष्ट ही आधांतरी सांगण्यात येणार नाही। मी आतापर्यंत जे या ठिकाणी मांडले ते एक अधिकारी म्हणून, महाराष्ट्र पोलीसचा अधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीने प्रत्येक गोष्ट ही तपासाच्या अंती कागदोपत्री आल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त मी आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगू शकत नाही, कारण तपास हा चालू आहे। त्या तपासाच्या अंती तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू। दरम्यान आपण बघितलं रेव पार्टी प्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद पार पडलेली आणि गुप्त माहितीच्या आधारे पार्टीवर कारवाई करण्यात आल्याचं पोलीस म्हणाले आहेत। छापेमारीतील आरोपींवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आणि या पुढची कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार सुरूच राहील असं त्यांनी म्हटलं। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, गुप्त माहितीच्या आधारे या पार्टीवर कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या छापेमारीतील जे आरोपी होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आता जे कोर्टाचे आदेश येतील त्या कोर्टाच्या आदेशानंतर पुढची कारवाई सुरू राहील। यामध्ये काय काय जप्त केले ते त्यांनी सुद्धा अगदी डिटेल्ड माहिती दिली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांनी कोकेन आणि गांजा जप्त केल्याचं सांगितलं आहे। सोबतच 2 चारचाकी देखील जप्त केलेल्या आहेत, सोबतच दारूच्या बाटल्या देखील जप्त केल्यात। आता त्यांना अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले की नेमकी ही दुसरी पार्टी होती का, तिसरी पार्टी होती का, मात्र त्यांनी या सगळ्याचा तपास सुरू असल्याचं म्हटलं। तपास पूर्ण झाल्यानंतरच या संदर्भातली स्पष्टता देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान एकीकडे आपण बघतोय हा पार्टीतला रेव पार्टीचा इनसाइड व्हिडिओ आपण बघतोय, छापा पडल्यानंतरची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर नुकतीच पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ते म्हणजे गुप्त माहितीच्या आधारे
या पार्टीवर कारवाई करण्यात आलेली आहे। या पार्टीमध्ये ड्रग्ज आणि हुक्का दारूचं सेवन करण्यात येत होतं आणि हे सगळं आता पोलिसांनी जप्त केलेलं आहे। पुढील कारवाई आता सुरू झालेली आहे। या कारवाईत नेमकं कोण कोण होतं त्या सगळ्यांची यादी देखील पोलिसांनी दिली आणि त्यात पहिलेच नाव प्रांजल यांचं होतं। आता कोर्टाचे पुढचे आदेश आल्यानंतर ही कारवाई सुरू राहील असं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ज्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग होता त्या रेव पार्टीचे डिटेल्स आता पोलिसांनी प्रत्यक्ष समोर येऊन दिलेले आहेत। देखिए, आज 27 जुलाई 2025 है। आज के तारीख में रात के समय आप सभी को पता होगा कि महाराष्ट्र राज्य में नशे की जो चीजें हैं, मतलब जिनको हम मराठी में अमली पदार्थ कहते हैं, इनके खिलाफ कार्रवाई जारी की गई है और वो बहुत बड़े पैमाने पे हर जगह पे चालू है। ऐसे ही कार्रवाई में एक इंफॉर्मेशन प्राप्त हुई थी। वो इंफॉर्मेशन क्राइम ब्रांच को प्राप्त होने के बाद हमारे वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में लगभग 3:30 के आसपास इस शहर का थोड़ा सा जो आईटी का जिसे हब कह सकते हैं या जिस क्षेत्र में आईटी के कंपनीज है, ऐसे ही कुछ अच्छे जहां पे अच्छे जो लोग रहते हैं, ऐसे किसी पॉश एरिया में इस चीज के बारे में इंफॉर्मेशन मिली थी और वहां पर 3:30 बजे के आसपास हमारे टीम्स ने रेड किया। उस रेड में कुछ चीजें मिली है जिसके बारे में मैं आपको बता सकता हूं कि उन चीजों में लगभग 2.7 ग्राम कोकेन की तरह दिखने वाला पदार्थ, जिसके बारे में कुछ प्रिलिमिनरी जांच भी हमने की है, लेकिन उसकी अधिक विस्तृत जांच जो है वो फॉरेंसिक साइंस लैब के बाद हमें मिल जाएगी। 70 ग्राम के आसपास लगभग जिसे गांजा कहा जाता है वो चीज प्राप्त हुई है। उसके साथ साथ 10 मोबाइल, 2 4 व्हीलर, हुक्का पॉट के सेट जो रहते हैं वो सेट, दारू और बियर के बॉटल्स और हुक्का के फ्लेवर्स, इसमें से काफी सारी चीजें जो है वो प्रतिबंध जिन पे लगा हुआ है ऐसी चीजें है। ये चीजें वहां से हस्तगत की गई है और इसका बाकायदा प्रॉपर तरीके का पंचनामा करके सारी प्रोसीजर जो है वो लीगल प्रोविजंस के अनुसार परफेक्ट तरह से करके वो सब जब्त किया गया है और उसके बाद में वहां पर ये सब हरकत करने वाले जो एक्यूज्ड है उन एक्यूज्ड को वहां से ताबे में लिया गया है। इनको ताबे में लेके अब इनका अरेस्ट प्रोसीजर कंटिन्यू करके आगे पूरा करके इनको ऑनरेबल कोर्ट में प्रेजेंट किया जाएगा। साथ ही में जो क्राइम रजिस्टर हुआ है वो क्राइम रजिस्टर हुआ है खराड़ी पुलिस स्टेशन में, जो हमारे जोन 4 में आता है। इस खराड़ी पुलिस स्टेशन में आपके जानकारी के लिए एनडीपीएस 8C 22B 21B 27 और कोटपा के जो प्रोविजन से 7(2) और 20(2) के तहत इसमें क्राइम रजिस्टर हुआ है एंड दैट क्राइम हैज बीन रजिस्टर्ड। ये क्राइम रजिस्टर हुआ है 154/25। ये क्राइम रजिस्टर हुआ है। मैं ये बताना चाहूंगा कि सारी कार्रवाई ये जो है क्राइम ब्रांच की टीम ने हमारे जो सीनियर ऑफिसर्स है उनके सुपरविजन में हम लोग ये पूरा कर पाए और सारे एक्यूज्ड अब उनके प्री अरेस्ट मेडिकल कंप्लीट करके उनको ऑनरेबल कोर्ट में प्रस्तुत किया जाएगा उनके पीसीआर के लिए। कितने आरोपी हैं और क्या उनके नाम है? इसमें 7 आरोपी है कुल मिला के, उनमें से 2 महिला ही है और उनके नाम श्री प्रांजल खेवलकर उम्र 41, निखिल पोपटानी, समीर सैयद, सचिन भोंबे और श्रीपाद यादव, और इनके साथ में 2 महिलाएं भी अरेस्ट की गई है, ईशा सिंह और प्राची शर्मा। ठीक, एक सवाल है सर, ये महिलाओं का कुछ कनेक्शन सामने आ रहा है जो उनके साथ में थी, तो उनकी कोई रिलेटिव थी? देखिए, मैं आपको एक बात बताता हूं। एक जिम्मेदार अधिकारी होने के नाते, आप सब लोग आज मुझे नहीं देख रहे, बहुत दिनों से देख रहे, एक जिम्मेदार अधिकारी होने के नाते इस तरह के केस में ये बहुत जरूरी है कि मैं जो हर चीज बात कर रहा हूं वो जिम्मेदारी से बात करूं, और वो जिम्मेदारी एक पुलिस के लिए उसके राइटिंग से आती है, उसके तपास से आती है, उसके इन्वेस्टिगेशन से आती है। तो वो प्रक्रिया जो पूरी हुई है उसके बारे में मैंने आपको पूरी की पूरी जानकारी दी है। हमें ट्रांसपेरेंसी चाहिए इंफॉर्मेशन देने में, इंफॉर्मेशन लेने में। तो इसलिए आपको जो जानकारी दी है पूरा सोच समझ के
जितना इन्वेस्टिगेशन हुआ है, हमारे अधिकारी कल सुबह से आज तक अभी तक सोए नहीं है, दिन रात काम कर रहे हैं। और ये काम कर रहे हैं, ये सिर्फ कंप्लेनेंट के लिए नहीं होता है, ये हर किसी के लिए होता है, ये एक्यूज के लिए भी होता है, क्योंकि सही इन्वेस्टिगेशन होना ज्यादा जरूरी है। सही इन्वेस्टिगेशन के बाद जो जानकारी प्राप्त की है, जो हासिल की है, वो आपको मैंने यहां पर आपको प्रस्तुत की है। इसके अलावा जो भी चीज होगी उसके बारे में हम आपको उस समय जैसे जैसे इन्वेस्टिगेशन आगे बढ़ता जाएगा हम आपको प्रस्तुत करते जाएंगे। सर, ड्रग्स सेवन ड्रग्स किती होतं? मित्रा, विषय असा आहे की या सगळ्या गोष्टी एफएसएलच्या रिपोर्टच्या अंती आपल्याला कळतात। किती ड्रग्ज सापडले याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती पण दिली आणि तुम्हाला रिटर्न मध्ये पण दिलेलं आहे। तर त्याच्यामुळं किती सेवन झालं ह्या गोष्टीची सुद्धा चाचपणी जी असते किंवा त्याचा जो अहवाल असतो हा आपल्याला हे सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एफएसएलचा जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्ट मधून आपल्याला अंदाज लावता येतो। परंतु एक गोष्ट निश्चित आहे, ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या आम्ही अगदी ट्रान्सपरंटली तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। कारवाई करतानाच्या काही व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोप होतोय की पोलिसांना हवे तेवढेच व्हिडिओ पोलिसांनी समोर आणले, सगळे व्हिडिओ येणार आहेत का किंवा काही माध्यमांना? मला असं वाटतं, मी तुम्हाला आतापर्यंत हीच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की आपण अत्यंत पारदर्शक पद्धतीने मी जे पाहतोय त्या कालावधीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता सुद्धा जी कारवाई होतीये ही तुम्ही पण समजून घेण्याची बाब आहे की एक इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी म्हणून आम्हाला तुमच्या समोर ज्या ज्या गोष्टी मांडता येतात, ज्या आम्ही जबाबदारीने मांडल्या पाहिजे, आणि ही जबाबदारी ही फक्त तुमच्या आमच्या प्रती नाहीये, ही नागरिकांच्या प्रती आहे, न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रती आहे, आरोपींच्या प्रती सुद्धा आहे। तेवढीच आम्ही माहिती तुम्हाला आता देऊ शकतो। त्याच्या व्यतिरिक्त माहिती जी काही प्राप्त होईल ती आपल्याला वेळोवेळी निश्चित देता येईल आणि दिली जाईल। पण सर काही व्हिडिओ परत तोच प्रश्न विचारताय तुम्ही। धन्यवाद, थँक्यू। रेव पार्टी प्रकरणी पोलिसांची पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि छापेमारीतील आरोपींवर आता गुन्हे दाखल झाले त्यांनी म्हटले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। आणि आता पुढील तपासणी सुद्धा होते, कोर्टाच्या आदेशानुसारच ही कारवाई सुरू राहणार असल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, गुप्त माहितीच्या आधारे या पार्टीवर कारवाई करण्यात आली असं पोलीस म्हणाले। एकीकडे आपण रेव पार्टीचा इनसाइड व्हिडिओ बघतोय, जिकडे महिला पोलीस अधिकारी देखील चौकशी करतात या पर्समध्ये काय याची चौकशी करतात, आणि या सगळ्या तपासांती एक एक बाजू आता समोर येणार आहे।